नमस्कार. मेरा अब्दुल ऐसा नहीं है. हे वाक्य आजकाल खूप ऐकायला येते. मेरा आफ्ताब ऐसा नहीं है, वो अलग ही है. हेही आपण ऐकलं असेल. आफ्ताब, अब्दुल, समीर, जमीर ही सगळी मंडळी एखाद्या मुलीसोबत हिंदू मुलीसोबत लग्न करतात आणि तिचं आयुष्य खराब करतात. तेव्हा याला लव्ह जिहाद म्हणू नये असं सगळेच बोलत असतात. मी आफताबच्या प्रकरणाला लव जिहाद तर अजिबात म्हणत नाहीये. आफताबचं प्रकरण लव जिहादचं नाही, तर त्याच्या पलीकडचं आहे. ते एका विकृतीचं प्रकरण आहे. ते अशा विकृतीचं प्रकरण आहे की ती विकृती कल्पनेच्या पलीकडची आहे आणि याच विकृतीवर आपण बोलणार आहोत. नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. श्रद्धा श्रद्धा नावाची एक महाराष्ट्रातली पोरगी, वसईची राहणारी, जी आफताब नावाच्या मुलाच्या प्रेमात पडते. हा आफताब तिला इन्स्टा सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कुठतरी भेटतो. ती प्रेमात पडते आणि प्रेमात पडून लिव्ह इन मध्ये राहू लागते. मी लव जिहादचं प्रकरण नाहीये यासाठी म्हणालो. लव जिहाद मध्ये होतं काय की हिंदू मुलींना पटवा, गटवा, नासवा, त्यांच्या पोटी आपला अंश जन्माला घाला आणि त्याच्या मुलाला आपली नावं देऊन मुसलमान करा. ही जी मुसलमानांची संख्या हिंदू मातेच्या उदरी वाढवण्याचा प्रकार चाललाय ना, तो आहे लव जिहाद. म्हणजे पटवायचं, फसवायचं, लग्न करायचं, वाईट वागायचं, मुलं करून घ्यायची, मोकळं होऊन जायचं. हाय लव जिहाद. आफताबचं प्रकरण जरासं वेगळं आहे आणि ते जरासं वेगळं नाही आहे. ते जरासं जे आहे ना, ते प्रचंड विकृतीचं आहे आणि ही विकृती समजून घेणं आवश्यक आहे. मी ना मुलीला दोष देतोय, ना मुलीच्या आईला दोष देतोय, ना मुलाच्या बापाला दोष देतोय. उगीच शहाणपणा शिकविणे हा माझ्या व्हिडिओचा हेतू अजिबात नाही आहे. फक्त काय पद्धत आहे ते समजून घ्या, एवढंच मला सांगायचं आहे. हा आफताब त्या श्रद्धासोबत लिव्ह इन मध्ये राहू लागतो, लग्न करून नव्हे. लिव्ह इन मध्ये राहत असताना ही दोघं एकमेकाला आवश्यक असलेली सगळी सुख देत राहतात. लग्नाचा आग्रह अजिबात नाहीये. पण या आफताबला आणखी काही मुली फिरवायचा नाद लागलाय. तो डेटिंग करत राहतो. आता त्याच्या डेटिंग केलेल्या मुलींची यादी काढली तर त्यातल्या हिंदू किती, मुस्लिम किती, ख्रिश्चन किती, अन्य धर्मीय किती, याची एक वेगळी यादी करावी लागेल. हा आफताब त्या मुलींना फिरवत राहतो, त्यांच्यासोबत मौज मजा करू लागतो, वापरू लागतो आणि नेमकं त्याच्यासोबत लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या श्रद्धाला कदाचित हे खटकत असावं. कारण आपण जी गोष्ट आफताबला देतोय तो दुसऱ्याकडून पूर्ण करत असेल तर खटकतच. एक स्त्री बाकी कुठल्याही गोष्टीची शेअरिंग सहन करू शकते, आपल्या जीवनसाथीच्या सोबतची बेड शेअरिंग ती शक्यतो सहन करत नाही. मग या दोघांच्या मध्ये खटके उडू लागले, राग येऊ लागला आणि क्रूरकर्मा आफताबनी श्रद्धाच्या देहाचे तुकडे तुकडे केले. काय 35-36 काय केले असतील ते आपल्या घरातल्या फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज एक या पद्धतीनं एकेका तुकड्याची विल्हेवाट लावू लागला. वास येऊ नये म्हणून उदबत्त्या लावणे, परफ्यूम मारणे, मानवी शरीर कसं विघटन होईल या संबंधीचे व्हिडिओज बघणे, हे सगळं तो थंड डोक्यानं करत होता. आणि माहिती अशी पण आहे की या आफताबनं आपल्या दुसऱ्या मैत्रिणीला आपल्या घरी बोलवून त्याच दिवशी तिच्यासोबत बेड शेअर केला. बघा काय थंड डोकं, काय विकृती असेल, याला काय म्हणायचं. म्हणजे एकीचा आपण खून केलाय आणि दुसरीला बोलवून तिथे तिच्यासोबत झोपतोय. ही वृत्ती नाहीच आहे, ही विकृती आहे आणि ही विकृती आफताब दाखवत आलाय. मी जी लव जिहादच्या पुढचा विषय म्हणालो ना, तो नेमका हाय. हिंदू मुलींना आपल्या जाळ्यात ओढा,
असं ओढा की तिला आपल्याशिवाय दुसरा कुठलाही विचार तिच्या मनात आला नाही पाहिजे. तिचे लाड पुरवा, तिचं कौतुक करा, तिला वस्तू पुरवा, तिची काळजी घेतोय, तिला पॅम्पर करतोय असं वाटू द्या आणि मग तिचा उपभोग घ्यायला सुरुवात करा. या उपभोगानंतर मन भरलं की एक तर दुसऱ्या कुठल्या गिधाडाच्या हवाली करा किंवा तिचा जीवच संपवून टाकून तुकडे तुकडे करून फेकून द्या. हिंदू मुलींच्या सोबत विवाह करून प्रजोत्पादनाची इच्छा बाळगणारे लव जिहाद करतात आणि तिचा उपभोग घेऊन झाल्यावर तुकडे तुकडे करून फेकणारे एक विकृत राक्षस असतात. ही राक्षसी प्रवृत्ती आता या जिहादींच्या मध्ये येऊ लागली आहे, हे लक्षात ठेवायला. ज्याला विकृतीशिवाय दुसरा कुठलाही शब्द मी वापरत नाही. नसेल हा जिहाद तर ती विकृती आहे. म्हणजे हिंदू मुलींच्या वरती वापरल्याचा टप्पा आणि अंगलट येऊ लागलं तर तुकडे तुकडे करून संपवणं, ही विकृती लक्षात घेतली पाहिजे. मी कोणत्याही मुलाला यातून इशारा देत नाहीये. मी त्या मुलींना इशारा देतोय आणि त्या मुलीच्या मायबापांना इशारा देतोय. मी दोष देत नाही, इशारा देतोय. काय आहे, मेरा अब्दुल ऐसा नहीं है, मेरा आफ्ताब ऐसा नहीं है असं म्हणून त्याच्यावर जीव ओवाळून टाकणाऱ्या त्याचं खरं रूप समजूनच घेत नाहीत. समजून घ्यायचं नसतं. काय खूप छोटी छोटी उदाहरणं असतात. हो, खूप छोटी छोटी उदाहरणं असतात. इतकी छोटी असतात की तो कपडे विकत असतो, तो स्वस्तात कपडे देतो. तो सँडल्स विकत असतो, तो स्वस्तात सँडल्स देतो. तो इमिटेशन ज्वेलरी विकत असतो, तो स्वस्तात उपलब्ध करून देतो. संपर्क वाढवतो, घरात येतो, घरापर्यंत घुसतो. रेफरन्स सुद्धा आपलेच सगळे देतो आणि मग हळूहळू तिला आपल्या जाळ्यात ओढत जातो. म्हणजे मायबापांची जबाबदारी आहेच आहे आपल्या मुलीसोबत कोण बोलतं, कोण काय करतं हे समजण्याची. आणि ज्याला लग्न म्हणजे स्वातंत्र्य, आपला आपला विचार, इंडिपेंडंट असलं काही म्हणतात ना, त्यांच्यासाठी हात जोडले पाहिजेत. बाकी त्यांना काय सांगायचं आपण? त्यांना सांगण्याच्या पलीकडचा असतो तो सगळा विषय आहे. एका पद्धतशीर पद्धतीनुसार, एका व्यवस्थित सिस्टीमनुसार ही माणसं काम करत असतात आणि ती तुमच्या घरापर्यंत, शेजघरापर्यंत पोहोचतात, माझघरापर्यंत पोहोचतात आणि मग तो शेजघरात पोहोचलेला माणूस तुमच्या मुलीचा उपभोग घेऊन निघून जातो. कधीतरी याच्या उलट घडलेलं बघितलंय का असं कधी? अशी तुमची मुलं तिकडे जातात, मुली पटवतात, असं बघितलंय कधी? हे होत नाही. कारण तिथे आहे पडदा. आणि तो पडदा त्यांच्या मुलीच्या शिलाचं संरक्षण करत असतो. इथे सब बेपर्दा है. एखादी श्रद्धा फ्रीजमध्ये मरते, तुकडे तुकडे होतात, ती फ्रीजमध्ये जाते, तर एखादी सुटकेसमध्ये भरती होऊन निघून जाते. म्हणजे मुलींच्या वाट्याला काय येईल तर सुटकेस येईल, मुलींच्या वाट्याला काय येईल तर फ्रीजमध्ये तिच्या देहाचे तुकडे बसतील. कधी ती अजून कुठे जाळली जाईल तर कधी अजून तिच्या देहासोबत काय काय घडेल. ही वेळ जाग व्हा, विचार करा वगैरे असले क्रांतिकारी संदेश देण्याची नाही आहे. त्यात काय क्रांती काहीच नाही, घंटा क्रांती काहीही नाही आहे याच्यामध्ये. ही वेळ आहे आपल्या आजूबाजूला अशा असणाऱ्या श्वापदांची ओळख करून घेण्याची आणि या श्वापदांच्या पासून आपल्या पिलांना दूर ठेवण्याची. म्हणजे कसं पाळलं पाहिजे, काय वाचायला दिलं पाहिजे, संतांचे विचार द्या, भंचे विचार द्या, असलं काही नाही. तिला चांगलं शिकवा की न शिकवा, श्वापद काय असतात ते नक्की शिकवा. मला माहित आहे लहान मुलांना हाय हाय सांगितलं की ते मुद्दाम हात लावायला जातात आणि थोडा झटका बसला की मग मात्र पुन्हा त्या गरम वस्तूच्या नादाला लागत नाहीत. तसं आता इतके झटके बसलेत की आता त्या गोष्टी नीट समजून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच या श्वापदांना ओळखायला आपल्या पोरीला एक वेगळी दृष्टी तुम्हाला द्यावी लागेल आणि तिला सांगावं लागेल की बाई, तू स्वतंत्र विचाराची आहेस हे मान्य, तुला निवडीचं स्वातंत्र्य आहे हे मान्य, तुला व्यक्तिगत काही विचारधारा आहेत हे मान्य, तुझ्या आवडीनिवडी आहेत हे मान्य, पण तुझ्या आवडीनिवडी तुझ्या आयुष्याचा घात करणार असतील तर त्या वेळीच सांगून तुला सावध करणे ही जबाबदारी देखील पालक म्हणून आमची आहे. हे सांगण्याची देखील
आवश्यकता आता निर्माण झाली आहे. त्यामुळं पालकांनो, ही जबाबदारी आपल्यावरती आहे, आपल्या मुलींना श्वापदांच्या ओळखी करून देण्याची. बघा, जमलं तर आपल्या मुलीसोबतचा संवाद वाढवा. हे का घडतंय ठाऊक आहे? हे का घडतंय? या घडण्यामागचं एकमेव कारण आहे, तुमची थॉट शेअरिंग कमी झाली आहे. तिला कोणीतरी काळजी घेणारा हवाय, तिला कोणीतरी मोठं म्हणणारा हवाय, वा तू किती छान आहेस म्हणणारा हवाय, आणि ते आपल्या घरात होत नाहीये. दिवाणखान्यातला दैत्य तिच्या आईला, म्हणजे टीव्ही म्हणतोय आम्ही, तिच्या आईला त्या मालिकांच्या मधून बाहेर पडू देत नाहीये, अजिबात पडू देत नाहीये. तिच्या मनात दुसरे कुठले विचार येऊ देत नाहीये. मुलगा मुलगी मोबाईलवर काय बघतोय, गुगलवर काय सर्च करतोय, तो इन्स्टावर काय करतोय, तो फेसबुकवर काय करतोय, हे बघण्या इतका वेळ आपल्याकडे उरलेला नाहीये. बाप नावाचा माणूस कमाईच्या मागे लागलाय, तर आई नावाची व्यक्ती मनोरंजनाच्या मागे लागली आहे, किंवा दोघं मिळून कमाईच्या मागे लागलेत. उरलेला वेळ आपल्या मुलांना आम्ही तुमचे आहोत हा विश्वास देण्यासाठी आपण स्पेंडच करत नाही आहोत, घालतच नाही आहोत. आणि म्हणून कोणीतरी पॅम्पर करणारं बाहेर सापडलं की ती लवकर फिदा होते. हेच तर कारण आहे. तिला कुठला ड्रेस छान दिसेल हा समीर सांगतो, अब्दुल सांगतो, आफताब सांगतो, पण आई बाप नाही म्हणत. बघ तुला काय घ्यायचंय ते घे, हे पैसे घे, तुला काय कमी केलं आम्ही, तुला पैसे दिले ना आम्ही, खूप पैसे दिले, मग सांभाळलं ना तुला, हेच का फळ आमच्या याला, हे असं नका बोलू. प्रसंगी पैसे कमी द्या, पण तिचं कौतुक करा, तिच्या बाजू समजून घ्या. नुसतं कौतुक करा असं नाही, तिच्या काही बाजू समजून घ्या. बऱ्याच वेळेला प्रेम प्रकरणात बघितलंय, मुलं हक्कानी रागावतात त्या पोरीला, आणि तो रागावतो म्हणून तिला आवडतो, त्याचं रागावणं तिला आवडतं. कारण कधी कुणी रागावलेलं नसतंच ना. कुटुंबातली ही रागावणारी माणसं आपण हिरावली, प्रेम करणारी माणसं आपण हिरावली, तिला असं हमसून हमसून रडावं वाटेल अशी माणसं तिच्यापासून आपण हिरावून घेतली. ते शक्य झालं तर वाढवा, घरातला संवाद वाढवा. बघा, खात्री आहे आपली लेकरं आपल्या ऐकण्याच्या बाहेर जाणार नाहीत. एकही श्रद्धा आफताबच्या प्रेमाचा बळी ठरणार नाही. नमस्कार.